पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवार राजीनामा देणार होते, सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा. तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दावा फेटाळला. मुद्रांक विभागाची 42 कोटींची नोटीस योग्यच. झी 24 तासच्या बातमीनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा युटर्न. स्टॅम्प ड्युटी भरावी लागणारच, बावनकुळेंची सारवासार. धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक नेमल्यानं मनोज जरांगे नाराज. आपल्याला बोलायला लावू नका, अन्यथा 2029 मध्ये अजित पवारांची फजिती करेन, जरांगेंचा इशारा. नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे 70% उमेदवार निश्चित. 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. येत्या 2 दिवसात उर्वरित 30% नावांची ही घोषणा. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सोडण्याचे संकेत. लेकीच्या साखरपुड्यावर झालेल्या टीकेमुळे नाराज. मुलीच्या कपड्यांवर कुणी कमेंट केली तर काय वाटेल, इंदुरीकर महाराजांचा संतप्त सवाल. नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्याचा प्रवाह वाढला. 5 महिला 2 लहान मुलं पाण्याच्या प्रवाहात अडकले. बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात 3,000ची वाढ, तर चांदीच्या दरात 9,000ची वाढ. सोन्याचे दर 1,30,000वर.